हिंदी प्राथमिक विद्यालय इथून आलेली आहे। माझं ही सिलेक्शन पवित्र पोर्टल थ्रू झालेलं आहे। 1 वर्ष मला पूर्ण झालेले आहे त्या संस्थेमध्ये। तर माझा विषय असा आहे की विषमता निर्मूलनासाठी शासनाने काय काय प्रयत्न केलेले आहेत। तर आपल्याला कळेल की भारत जेव्हा स्वतंत्र झाला, तर स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या समाजापुढे म्हणजे जे आपले पहिले राष्ट्रपती किंवा जे व्यक्ती होते, तर त्यांना प्रश्न पडला होता की हा देश चालवायचा कसा। तर पूर्ण देशामध्ये अराजकता मांडली होती, सगळे इकडे तिकडे धाव या परिस्थितीमध्ये तर या सगळ्या समाजामध्ये सगळ्यांना एका ठिकाणी सगळं स्थायिक करण्यासाठी काय काय प्रयत्न करता येईल हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला होता। तर प्राचीन काळामध्ये जाती व्यवस्था होती, तर त्या जाती व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 जाती होत्या। तर त्यावेळेला अशी म्हणजे त्यांची धारणा होती की ब्राह्मणाने फक्त पूजा करायची आणि शिक्षण घ्यायचे, आणि जे क्षत्रिय लोक होते त्यांनी फक्त युद्ध करण्यासाठी जायचं, त्यांनी शासक म्हणून कार्य करायचं, आणि वैश्य हे व्यापारी होते, अतिविज्ञान नाही व्यापारी आणि किसान, तर त्यांनी फक्त व्यापार करायचा, त्यांनी दुसरे कोणतेही काम करायचं नाही। शूद्र हे फक्त मजदुरी करणार, एखाद्या ठिकाणी काम करण्यासाठी जाणार। तर यातून आपल्याला काय समजते की प्रत्येक एका व्यक्तीला जे जातीमध्ये त्यांनी जन्म घेतला तर त्यांनी तेच काम करायचं। यातून आपल्याला समजतं की त्यांच्यामध्ये खूप सारी विषमता आढळते। तर दिवसेंदिवस भारत स्वतंत्र झाल्यानंतर या गोष्टीवर कामं केली गेली, जाती व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारे डिस्ट्रीब्यूट केली, व त्यानंतर शासनाने काय केले त्यावर प्रयत्न केले आणि खूप सारी कलमं तयार केली। त्या कलमांमध्ये प्रत्येकाला म्हणजे अधिकार मिळेल, समान हक्क मिळेल यासाठी प्रयत्न केले गेले। त्यामध्ये आर्थिक विषमता दूर करण्यासाठी गरीब श्रीमंत ही दरी कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। श्रीमंतांकडून अधिक कर त्यांनी घेतले आणि ते गरिबांवर खर्च केले। तसेच सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केल्या, गरिबांना शिक्षण, आरोग्य इत्यादी निरनिराळ्या संधी निर्माण करून दिल्या, आणि स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुषांना समान शिक्षणाचा हक्क दिला, स्त्री पुरुषांना समान कामाची संधी दिली, स्त्री पुरुषांना समान वेतन हा हक्क सुद्धा कायद्याने दिला। तर यातून आपल्याला एक समजते की हे कायदे कलम तयार केल्यामुळे जी विषमता आहे ती दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले। यातून काय झालं की विषमता जी आहे ती दूर केली गेली।